नमस्कार मैत्रिणींनो, काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपवासासाठीचे फ्रेंच फ्राईज कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत। आषाढी एकादशी निमित्तानं आपण आज हे साबुदाण्याचे फ्रेंच फ्राईज बनवणार आहोत। त्यासाठी इथं मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। हा साबुदाणा आपल्याला एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्यामधले पाणी आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि नंतर साबुदाण्यामध्ये पुन्हा पाणी टाकून आपल्याला हा साबुदाणा रात्रभर भिजत ठेवायचा आहे। आपण बघू शकता आपला साबुदाणा हा रात्रभर भिजलेला आहे। छान प्रकारे आपला साबुदाणा हा भिजलेला आहे, आपण बघू शकता। अशा पद्धतीने आपला साबुदाणा हा भिजला गेला पाहिजे। 1 वाटी साबुदाण्यासाठी मी इथं 3 बटाटे उकडून घेतले आहे। हे बटाटे आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहे। त्याच्यावरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे। बटाट्याची साल काढून झाल्यानंतर आपल्याला हा बटाटा किसणीने किसून घ्यायचा आहे। आता एका बाउलमध्ये आपण आपला भिजवून घेतलेला साबुदाणा आपल्याला टाकून घ्यायचा आहे। तसेच त्यामध्ये बटाटे आपल्याला किसून घेतलेला बटाटा आपल्याला टाकून घ्यायचा आहे। काली मिरची पावडर आपल्याला टाकून घ्यायचं आहे। तसेच शेंगदाण्याचे कूट यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे। इथं मी भाजलेले शेंगदाण्याचे कूट शेंगदाणे हे ओबडधोबड कुटून घेतलेले आहे। तसेच हिरवी मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आहे। सेंधव मीठ टाकून घ्यायचं आहे। जिरा पावडर टाकून घ्यायचं आहे। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। आपण जर उपवासासाठी कोथिंबीर वापरत असाल तर आपण ती टाकायची आहे, नाहीतर आपण ती टाळायची आहे। आता सर्व पदार्थ आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। सॉफ्ट असा गोळा आपल्याला त्याचा बनवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण साबुदाण्याचा हा गोळा बनवून घेतलेला आहे। आता हाताला तेल लावून घ्यायचे आहे आणि आपल्याला हे साबुदाण्याचे लांब स्वरूपाचे फ्रेंच फ्राईज बनवून घ्यायचे आहे। आपण बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व फ्राईज बनवून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने सर्व फ्राईज इथं मी बनवून घेणार आहे। आपण हाताला तेल लावून घेतल्यास हे बटाट्याचे मिश्रण आपल्या हाताला चिपकत नाही। अशा पद्धतीने सर्व फ्राईज इथं मी आज बनवून घेतले आहे। आता कढईमध्ये आपल्याला तेल चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचे आहे आणि हे सर्व फ्राईज आपल्याला तळून घ्यायचे आहे। अगदी कुरकुरीत असे फ्राईज आपले बनवून तयार होतात आणि खाण्यासाठी देखील फार टेस्टी लागतात। आपण उपवासाला ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। हे फ्राईज आपण शेंगदाण्याच्या चटणीसोबत उपवासासाठी वापरू शकतो, खाऊ शकतो। छान प्रकारे कुरकुरीत खुसखुशीत असे फ्राईज आपले बनवून तयार होतात। सर्व फ्राईज इथं मी आज तळून घेणार आहे। तर आपण बघू शकता अशा पद्धतीचे आपले अगदी कुरकुरीत असे फ्रेंच फ्राईज बनवून तयार झालेले आहे। आपण बघू शकता अगदी छान प्रकारे हे फ्राईज आपले बनवून तयार झालेले आहे। आपण उपवासासाठी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। मधून देखील आपले हे फ्राईज चिकट झालेले नाही आहे। आपण बघू शकता अगदी जाळीदार आपले फ्राईज बनवून तयार झालेले आहे। आपण हे फ्राईज उपवासाच्या चटणीसोबत सर्व करू शकतो। आषाढी एकादशी निमित्ताने आपण हे फ्राईज नक्की एकदा बनवून बघा। आवडल्यास माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा।
धन्यवाद.